मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा होणार यावरती रस्सीखेच सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून एक धक्कादायक माहिती समोर येते. कल्याण डोंबिवली म्हणजे रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या रवींद्र चव्हाणांचा हा बालेकिल्ला आहे, होम ग्राउंड आहे. आणि या होम ग्राउंड वरती एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाणांना चितपट केले. ते म्हणजे असं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी मनसेची साथ घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्याची तयारी पूर्णपणे जवळपास पूर्ण झालेली. आणि बीजेपी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं करते की जर उद्धव ठाकरेंची बीजेपीला साथ मिळाली एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी, तर मग मात्र बीजेपीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बघायला मिळेल. पण जवळपास मनसेचे आणि शिंदेचे नगरसेवक जास्त आहेत, त्याच्यामुळं शिवसेना शिंदे गटाचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये बसतोय. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे 29 नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून देत आहेत, हॉटेल पॉलिटिक्स करतायत. त्याचबरोबर ते इतर मुंबईच्या आजूबाजूच्या महानगरपालिकांमध्ये देखील आपला महापौर कसा बसेल याकडे ते गेम खेळतायत. आणि जर उद्या मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये जर महापौर शिंदे सेनेचा बसला, रवींद्र चव्हाणांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. आणि तेच रवींद्र चव्हाण आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असल्या कारणामुळे मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना धक्का देत ठाकरेंसोबत वेळ पडली तर युती करू अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीकडनं संकेत आलेले आहेत. त्याच्यावरती ते नक्की काय विचार करतात, तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.